या एकाच किल्ल्यामुळे औरंगजेब आणि मुघलांना कळून चुकले की सर्व भारत एका बाजूला आणि महाराष्ट्र एका बाजूला। समुद्र सपाटीवर 975 मीटर हा छोटा किल्ला संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल 65 महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता। आपल्या लाडक्या मुलाचा अकबर पाठलाग करत औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात घुसला तेव्हा त्याची नजर पडली ती रामशेजवर। औरंगजेबाने शहाबुद्दीन खान फिरोजजंग या सरदाराला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले। औरंगजेबाच्या या कारवाईचा अंदाज लागताच संभाजीराजांनी रामशेजच्या संरक्षणासाठी साल्हेर किल्ल्याचा किल्लेदार रामशेजवर पाठवला गेला। ऐतिहासिक कागदपत्रात रामशेजच्या किल्लेदाराचे नाव स्पष्टपणे सापडत नाही, परंतु बहुतांशी इतिहासकारांच्या मते सूर्याजी जेधई हे रामशेजचे किल्लेदार होते। औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शहाबुद्दीन रामशेज किल्ल्यावर चालून आला। त्याच्यासोबत 10,000ची मुघल तगडी फौज होती आणि अफाट दारुगोळा आणि तोफा होत्या। त्यावेळी रामशेज किल्ल्यावर फक्त 600 मावळे होते। ते मूळचे मावळातील धाडसी, हट्टकटे आणि पराक्रमी होते। किल्लेदार किंवा सूर्याजी जेधई रामशेजच्या तटावरून फिरत असायचे। दिवसा आणि रात्री ते झोपायचे कधी हेच कोणाला माहीत नव्हते। शहाबुद्दीन खानने 4-5 तासात किल्ला ताब्यात घेऊ या विचाराने किल्ल्यावर नाना तऱ्हेने हल्ला केला। किल्ल्याभोवतीचा वेढा कडक होता, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या, मात्र किल्ला त्यांच्या ताब्यात येईना। रामशेज किल्ल्यावर तोफा नव्हत्या, पण संभाजीराजांनी प्रत्येक किल्ल्यावर खूप प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता। मग किल्लेदारांनी आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या। मराठ्यांनी किल्ल्यावरून खाली तोफांचा मारा सुरू केला, त्यामुळे शहाबुद्दीन खान गांगरून गेला। 5 महिने झाले त्याला किल्ला जिंकता येईना। मोगलांचे तोफगाळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते। तेव्हा मोगलांनी जंगलातील झाडे तोडून किल्ल्याच्या उंचीचा बुरुज बनवला आणि त्यावर तोफा नेऊन किल्ल्यावर डागण्याचा बेत आखला। त्यावरून ते किल्ल्यावर मारा करू लागले, मात्र त्याचा परिणाम झाला नाही। घनघोर युद्ध चालू होते। 2 वर्षे झाली, मात्र रामशेज किल्ला अजिंक्य राहिला। त्यानंतर औरंगजेबाने शहाबुद्दीनला माघारी बोलावून ती मोहीम फत्तेखानाकडे सोपवली। फत्तेखानाने रामशेजवर आक्रमण चढवले, तरीही मराठे काही माघार घेईनात। मोगल किल्ल्यावर आले की किल्ल्यावरून मराठ्यांच्या गोपनीतून दगड सुटायचे। दगड इतके जोरात सुटायचे की काही मोगल जाग्यावरच ठार व्हायचे। फत्तेखानाला मावळे तसूभरही पुढे सरकू देईनात। इतका खटाटोप करून ही किल्ला हाती येईना। फत्तेखानाचा एखादा तोफगोळा किल्ल्यावर पोहोचायचा आणि त्यामुळे किल्ल्याची तटबंदी किंवा बुरुज ढासळायचा। ते पाहून तो खुश व्हायचा, पण सकाळ झाली की तो बुरुज परत बांधून झालेला असायचा। ते पाहून फत्तेखान खूप आश्चर्यचकित व्हायचा। अनेक महिने सरले, हजारो मोगल मारले गेले, दारुगोळाही वाया गेला, परंतु किल्ला काय त्यांच्या हाती येईना। औरंगजेबाने फत्तेखानाला परत बोलावले आणि कासम खानला स्वारीवर पाठवले। कासम खानने कडेकोट पहारा ठेवला। किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्नधान्य पोहोचवण्यासाठी वाट ठेवली नाही। किल्ल्यापासून काही कोसावर रुपाजी भोसले, मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते, पण त्यांना रसद पोहोचवता येत नव्हती। गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले, अन्ना वाचून हाल होऊ लागले, पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला आला। जोराचा पाऊस पडला, तो सलग 2-3 दिवस पडतच होता। किल्ल्याच्या बाजूला मेलेली जनावरांचा दुर्गंधी सुटली होती। मोगल सैनिकांचा पहारा देणे अशक्य झाले। मग कासम खानने पहारा सैल केला। तो दिवस सरला, रात्रही सरली, नंतर पहारे पूर्ववत करण्यात आले। कासम खानला त्याची चूक लक्षात आली। त्या 2 दिवसाच्या सैल पहाऱ्यात मावळे गडावर पोहोचले होते। रुपाजी आणि मानाजी यांनी अन्नधान्य दारुगोळा गडावर पोहोचवला होता। कासम खानला कळून चुकले की रामशेज काबीज करणे हे स्वप्नच राहणार आहे। कासम खान ही किल्ला जिंकू शकला नाही। किल्ला 6 वर्षे झुंजत होता। एक आख्यायिका पण प्रसिद्ध आहे। तिथे रामशेजवर काही भूते आहे असं एक मुघल सरदाराला सांगितलं। तेव्हा त्यांनी मांत्रिक बोलावलं। त्याने 100 तोळ्यांचा नाग बनवला आणि जर्नव हा मंत्रिक गडावर चालला तेव्हा वरून एक गोपनीय मधून दगड आला आणि मांत्रिकाच्या डोक्यावर पडला। सारे मुघल तिथून पळूनच गेले। त्यानंतर संभाजी महाराजांनी किल्लेदाराला बोलवून त्याचा सत्कार केला।